10वीचे 3 पेपर आटोपले होते आणि आज 4था पेपर देऊन संजय घरी आला आणि जेवणानंतर थोडा आराम व्हावा म्हणून प्रमिला व तिची आईसुद्धा झोपी गेले होते. संजयने बिछाण्यावर अंग टाकले, पण झोप येत नव्हती म्हणून मनोमन विचार करू लागला. आपण इथं परीक्षेला आल्यापासून संजना दर दिवशी तिला यावं वाटलं तितक्या वेळी ती खोलीत येणे जाणे सुरूच ठेवायची. तिला कितीही म्हटले तरी तिच्यात काही एक बदल तिने केला नाही. तिच्या कुटुंबातील लोकांनी तर अजिबात काही म्हटले नाही, कारण त्यांना सर्व खेळीमेळीचे वातावरण दिसू लागले होते. पण संजयचे मात्र संजनाच्या वागणुकीने मन ताळ्यावर राहिलं नव्हतं. संजनाने त्या दिवशी एकटा असताना सारा खुलासा करून टाकला होता. तेव्हापासून तर ही बाब त्याच्या काळजाला छेदून गेली आणि मी कोण, ही कोण, माझी जात कोणती, हिची जात कोणती, ही जन्मताच श्रीमंत कुटुंबातील माझ्या दारिद्र्याची तिला अजिबात कल्पना नाही. माझ्या कुटुंबात दररोज मजुरी केली तरच चूल पेटते, अन्यथा नाही, हे तिला माहीत नाही. मी एकटाच असून माझे आई वडील थकलेले आहेत. मला त्यांना शिकून सवरून कुठेतरी नोकरी करून सुखात ठेवायचं आहे. संजनाने मला चक्रव्यूहात अटकवले आहे. ही मुलगी वेड्यागत वागत असून माझ्यावर प्रेम करते, हे मला कसं शक्य आहे? अगदी 15-16 वयाचे आहोत. आज या पोरीने हा लावलेला प्रेमाचा वेडेपणा, हे सारं अशक्य आहे. हे मी तिला कसं सांगू, कधी सांगू? आता इतक्यात सांगतो तर तिला माझे म्हणणे पटेल काय? आणि तिला नाही पटलं तर ती काय आकात तांडव करेल? मला प्रमिला व तिची आई काय म्हणेल? ह्या दोघी माझ्या आईवडिलांना सांगतील, मला ते काय म्हणतील? या साऱ्या गोष्टीमुळे संजयच्या मनात सारा गोंधळ चालला होता. हा विचार करीत संजयला कधीच डोळा लागला हे कळलेसुद्धा नाही. आणि उद्या असणाऱ्या पेपरची तयारी करावी लागणार आहे या काळजीने झोपेतून अचानक जाग आली आणि बघते तर संजना केवळ हातात पुस्तक घेऊन बसली होती आणि हळूवार संजयच्या केसात अलगद तिच्या नाजूक पोटाने कुरवाळत होती. पुन्हा संजयला असेच दृश्य दिसल्याने संजय झोपेतून ताडकन उठला.